गणपती बाप्पा मोरया. मी पुलाव बनवण्यासाठी येळवण्याचा भात बनवणार आहे. त्याच्यासाठी मी 2 तांबे पाणी गरम उकळायला ठेवलेले. त्याच्यामध्ये मी गरम मसाला, तमालपत्र, जिरं, मोठी वेलची, मसाल्याची वेलची, लवंग, दालचिनी आणि हे छोटी हिरवी वेलची असं मी टाकत आहे उकळताना पाणी. परत कट केलेल्या मिरच्या 2, लसणाच्या 4 पाकळ्या टाकत आहे आणि थोडा कलरसाठी हळद टाकत आहे, अर्धा चमचा हळद आणि थोडे मीठ. आता हे पाणी उकळून द्यायचं. उकळून झाल्यावर त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले तांदूळ टाकायचं. आता हे पाणी उकळलेलं आहे. तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातला होता, तो आता आपण ह्याच्यामध्ये घालूया पाण्यामध्ये. आता हे पाणी उकळायला ठेवायचं. याचा भात अर्ध कच्चा शिजला पाहिजे, पूर्ण शिजवायचा नाही, अर्ध कच्चा शिजवायचा. त्याला उकळी येऊ द्या. आता भात आता अर्ध कच्चा शिजलेला आहे. आता तो आपण गॅस बंद करायचा आणि चाळणीमध्ये काढून घ्यायचा. पण ठेवत आहे, खाली टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये याचं गरम पाणी खाली गेलेलं आहे आणि चाळणीमध्ये भात आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिटं ठेवून द्यायचं. आपण पुलाव बनवण्यासाठी भाज्या फ्राय करून घेऊया. त्यासाठी प्रथम आपण पॅनमध्ये 6 चमचे तेल घालूया. आता तेल जरा कडकडीत तापल्यावर, तेल तापलेलं आहे, त्यात पाव चमचा मोहरी घालूया. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे घालूया. चिमूटभर हिंग घालूया. कढीपत्ता, कांदा घालूया. त्यामध्ये बटाटा उभा चिरलेला, फ्लावर, गाजर मध्ये चिरलेले, शिमला मिरची चिरलेली. आता हे परतून घेऊया चांगलं. त्याच्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम बारीक करून थोडा वेळ वाफ येऊन देऊया, 5 मिनिट. पाच मिनिटं झालेले आहे. तर भाज्या आपल्या थोड्याफार वाफवलेल्या आहे. अजून 10 मिनिटं वाफवत ठेवूया बारीक फ्लेम करून. आता या भाज्या वाफून झालेल्या आहेत. आता फ्लेम फास्ट करूया. त्याच्यामध्ये वाटाणे आणि टोमॅटो टाकूया. आता हे फ्राय करत राहूया. त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालूया.
पाव चमचा हळद घालूया, मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये काजूचे तुकडे घालूया. त्याच्यात चवीनुसार मीठ घालूया. त्यात 1 चमचा मीठ घालूया. तिखट 1 चमचा घालूया. घरी बनवलेला मसाला आहे तो तिखट आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता बारीक फ्लेम करून याला 5 मिनिट वाफवून घेऊया. 5 मिनिटं झालेली आहे. तर आपल्या भाज्या छानपैकी वाफवल्या गेल्या आहे. आता त्याच्यामध्ये आपण येळवण्याचा भात केलेला तो ह्याच्यामध्ये टाकूया. आता भाज्यांमध्ये मिक्स करूया. भात चांगला सर्व मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम फास्ट करूया. आता याला 5 मिनिटांसाठी आपण लो फ्लेमवर झाकून ठेवूया. तर आपले 5 मिनिटं झालेली आहे. एक वाफ निघालेली आहे. आता आपण व्यवस्थित परतून घेऊया. आपला पुलाव तयार आहे. तुम्ही हा ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण आता ह्याच्यावर कोथिंबीर, गॅस बंद करूया.